जय भीम जय शिवराय सगळ्यांना. तर आजचा विषय असा आहे की काही म्हणतात, काही तर खूप असे तिरस्कार तर खूप करतात बाबासाहेबांना. बाबासाहेबांच्या संविधानाचा हक्क तर पाहिजे, अधिकार तर पाहिजे, तिरस्कार पण आम्ही करणार. असे काही कमकुवत बुद्धीचे लोक आहेत, त्यांच्यामुळे जातीवाद फैलून गेलेला आहे. तर एक जण व्हिडिओमध्ये असं बोलला होता की जर बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना दिला आहे, तर मग आनंदीबाई जोशी हे पहिले भारतीय डॉक्टर स्त्री कशा झाल्या. आता याच्यावरच मी सविस्तर व्हिडिओ केला आहे आणि एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये हे क्लिअर करू इच्छिते. ओके, कारण की तुम्ही एखाद्या फुरफुरकी माहिती घ्यायची, जातीवाद फैलावायचा आणि रिकामं काहीतरी बोलून मोकळं व्हायचं, आणि त्याच्यातलं खोल माहिती घ्यायची नाही, त्या दुःखात आपण पूर्ण सहभागी व्हायचं नाही, ते अंतःकरणात शिरू द्यायचं नाही. एवढं माहीत नाही तुम्हाला ते, तर पूर्ण ऐकून घ्या आता या व्हिडिओद्वारे. तर आनंदीबाई जोशी ह्या भारताचे स्त्री डॉक्टर, महिला डॉक्टर होत्या आणि MD डॉक्टर होत्या. तर त्यांनी शिक्षण हे काही अशा परिस्थितीतून घेतलं नाही की तेव्हा स्त्री शिक्षणाला पूर्णपणे पाठिंबा होता किंवा पूर्णपणे सगळ्यांना सरसकट शिक्षण होतं स्त्रियांना. याच्यातून शिक्षण घेतलं नाही, खूप संघर्षातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पण त्यांचा महत्त्वाचा टप्पा असा होता की त्यांच्या पाठीशी त्यांचे मिस्टर होते गोपाळराव जोशी, यांचा पाठिंबा आणि ते MD डॉक्टर बनू शकले. आणि त्यांची जिद्द होती की डॉक्टर बनावं, आणि डॉक्टर का बनावं याचंही खूप मोठं कारण आहे. अवघ्या ते 9 वर्षाचे होते त्यावेळेस आनंदीबाई जोशी यांचं लग्न झालं. 20 वर्षांनी मोठे असणारे गोपाळराव जोशी यांच्याशी त्यांचा अवघ्या 9 वर्षात लग्न झालं. 9 वर्षात लग्न झालं, 14व्या वर्षात ते एक आई बनल्या. त्यांनी एका मुलाला जन्म दिला, पण त्या मुलाला आजारपणामुळे त्या मुलाचा वैद्यकीय उपचार न झाल्यास त्या मुलाचा मुलगा मृत्यू पावला. त्यावेळेस खूप मोठा टप्पा होता आनंदीबाई जोशींचे. त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर मरण पावला. का तर त्यांना वैद्यकीय उपचार मिळाला नाही म्हणून. तर त्यांनी त्यावेळेस ठाम निर्णय घेतला होता की मी डॉक्टर बनणार. तर त्यांचा हा ठाम निर्णय त्यांच्या मिस्टरांना दिसला की आनंदीबाई जोशी यांना शिक्षणात आवड आहे आणि त्यांना डॉक्टर बनायचे, तर त्यांचा पूर्णपणे हा सपोर्ट होता आनंदीबाई जोशींना. म्हणून त्यांनी भारतामध्ये त्यांचे मिशनरी शिक्षण कंप्लीट करून त्यांना अमेरिकेत पाठवलं शिक्षणासाठी, MD डॉक्टर बनण्यासाठी. त्यांनी त्यांची MD डॉक्टर ही पूर्ण केली आणि भारतात परतले. पण त्यांच्या नशिबात कदाचित त्यांच्या हातून वैद्यकीय इलाज कोणाचा व्हावा म्हणून हे काही लिहिलं नव्हतं. पण अवघ्या ते 21 वर्षात मरण पावले. त्यांच्या ठाम निश्चय होता की मी प्रत्येक स्त्रियांना वैद्यकीय उपचार देऊ, प्रत्येक गोरगरिबांना वैद्यकीय उपचार माझ्याकडून व्हायला पाहिजे. वैद्यकीय शाळा खोलायच्या होत्या त्यांना, पण ते त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिलं. म्हणून अवघ्या 21 वर्षात ते मरण पावले. त्या काळात शिक्षणाला कुठंच स्थान नव्हतं, फक्त चूल आणि मूल घरामध्ये एवढंच होतं. वैदिक काळात तरी शिक्षणाला बाईंचे सगळ्या गोष्टी जे काही स्त्रियांची जे काही शिक्षण होतं, त्यांना जे मन मोकळे जगण्याची फ्रीडम होतं, त्या वैदिक काळात तरी होतं. आणि मध्ययुगीन काळामध्ये ज्या बायांना परंपरेखाली जाती प्रथा याच्यात खाली त्यांना दाबले गेलं, त्याच्या शिक्षणाला कुठे स्थान नव्हतं. क्वचित ठिकाणी स्त्रियांनी संघर्ष करून शिक्षण घेतलं आहे. जे काही शिक्षण होतं हे आनंदीबाई जोशी यांच्या मिस्टरांचा पूर्ण सपोर्ट होता, म्हणून त्यामुळे कदाचित ते MD डॉक्टर बनू शकल्या भारताच्या पहिल्या. बोलणारा बोलला की व्हिडिओमध्ये की जर शिक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी बजावला, तर मग ते आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर कसे बनल्या भारतातल्या. तर हा इतिहास होता. त्यांनी संघर्षातून शिक्षण घेतले आणि त्यांच्या मागे त्यांच्या मिस्टरांचा सपोर्ट असल्यामुळे ते MD डॉक्टर बनले. आणि कदाचित मुलाचं त्यांनी मृत्यू बघितला जवळून, त्यामुळे त्यांच्या अंतरात्म्यातून एक जिज्ञासा निर्माण झाली की डॉक्टर बनायचं म्हणून. ही परिस्थिती होती. वैदिक काळात ही परिस्थिती नव्हती की बायांना शिक्षण, त्या काळात तरी बायांना फ्रीडम होतो, शिक्षणाचा अधिकार होता. पण ज्या मध्ययुगीन काळ आला त्यावेळेस सगळ्या परंपरा, कर्मकांड, प्रथा, प्रत्येक जातीवाद हे सगळे वाढून गेले या गोष्टी.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी एवढं मोठे योगदान दिले, एवढं संघर्ष केला आहे. स्त्री शिक्षणासाठी, समान शिक्षणासाठी, प्रत्येकाला शिक्षण, स्त्रियांना शिक्षण मिळावं, समानता मिळावी म्हणून त्यांनी खूप संघर्ष केला. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा जर स्थापन झाली असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली 1848 यात भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा स्थापन केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप संघर्ष केला आहे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी. अक्षरशः त्यांनी त्यांच्या जातीच्या लोकांच्या त्यांनी दगडं खाल्ले, शेणाचे पेढे त्यांच्या अंगावर खाल्लेले, त्यांना जातीतून बाहेर काढलं होतं. पण त्यांनी न डगमगता त्यांनी स्त्री शिक्षणासाठी एवढा संघर्ष केला. सरसकट शिक्षण नव्हतं, खूप जातीवाद होते, खूप म्हणजे इतका अन्याय अत्याचार त्यांनी सहन केला आहे की खालच्या स्त्रियांना शिक्षण नको, समानता नव्हती, तेव्हा काही नव्हतं. स्त्री शिक्षण होतं, खूप संघर्ष घ्या, खूप त्रास सहन करा, सगळ्यांची विरोध सहन करा, तर शिक्षण होणार स्त्रियांचं, नाहीतर नाही. तसंच आनंदीबाई जोशी यांचे शिक्षण झाले. डॉक्टर बाबासाहेबांची एवढी मोठी भूमिका का आहे स्त्री शिक्षणाच्या हक्कासाठी? कारण त्यांनी संविधान लिहिलं होतं आणि त्या संविधानात कायद्यानुसार स्त्री शिक्षणाचा हक्क त्यांनी हिंदू कोड बिल काढलं. त्या हिंदू कोड बिलमध्ये स्त्री समानतेच्या, स्त्री शिक्षणाच्या, स्त्री वारसेच्या, स्त्री पुनर्विवाहाचा सगळा अधिकार हे त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये लिहिलं होतं आणि त्याची तरतूद केलेली आहे कायद्यामध्ये. कारण की सगळ्या गोष्टी सरसकट सगळ्या शिक्षणाचा हक्क भेटावा म्हणून, सगळ्या स्त्रियांना कोणी वंचित राहू नये शिक्षणापासून, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला होता. त्या काळात शिक्षण होतं ना, पण सरसकट नव्हतं, सगळ्यांना समानता नव्हती स्त्रियांना शिक्षणाची. चुलांमूल 80% स्त्रिया चुलांमूलमध्ये होत्या, 20% स्त्रिया शिकल्या, त्या संघर्षातून शिकल्या, सगळ्यांच्या विरोधाला तोंड देऊन शिकल्या, त्या विरोध सहन केला, अन्याय सहन केला, तेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झालं. सरसकट शिक्षण नव्हतं. आज जे सरसकट शिक्षण भेटते ते कायद्यानुसार भेटते. आज कुठली स्त्री वंचित राहायला नको कुठल्याच लाभापासून. ही बाबासाहेबांनी तरतूद केली होती, हिंदू कोड बिल काढले होते. कुठल्या स्त्रीला कुठलीच समानता नको, या समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला समान हक्क भेटावा, समान संधी भेटावी म्हणून त्यांनी संविधानामध्ये ही मोठी तरतूद केली होती, हिंदू कोड बिल काढलं होतं. ते जे बोलतात ना की बाबासाहेबांनी जर स्त्री शिक्षणासाठी हक्क गाजवला, तेव्हा शिक्षण भेटलं स्त्रियांना, तर आनंदीबाई जोशी डॉक्टर कशा झाल्या, तर हे सगळा इतिहास होता. ते डॉक्टर सरसकट शिक्षणामुळे नाही झाले, तेही विरोध सहन करून शिक्षण घेतलं होतं. बाबासाहेबांचं मत काय होतं की सगळ्या स्त्रियांना शिक्षण भेटावं, समान संधी भेटावी, समान अधिकार हक्क भेटावा सगळ्या स्त्रियांना. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला होता आणि हिंदू कोड बिल काढलं होतं. हे सरसकट हक्क कोणालाच नव्हते, कुठल्याच स्त्रीला सरसकट हक्क नव्हते. स्त्री शिक्षणाचा नव्हता, कुठलाच अधिकार नव्हता, सरसकट नव्हता सगळ्यांना. आणि ज्यांनी काही शिक्षण घेतले काही स्त्रियांनी त्या काळामध्ये, तेही विरोधाला तोंड देऊन केलेले. आज जे शिक्षण घेत आहे ना स्त्रिया, ते स्वतःच्या अधिकाराने हक्काने घेत आहे, फ्रीडमने घेत आहे, मनमोकळेपणाने घेत आहे. त्याला कोणीच अडवू शकत नाही. त्या काळात अडवणारे होते, या काळात अडवणारे नाही. का? कायदा आहे म्हणून, संविधान आहे म्हणून, बाबासाहेबांनी तरतूद केली म्हणून. जरा लक्षात घ्या, परिस्थिती लक्षात घ्या, आपल्या परिस्थितीत काय गोष्टी घडल्या आहे ते जरा लक्षात घ्या, डोक्यात घाला. पुरपुरकी माहिती नका समाजामध्ये फैलवू. परिस्थिती समजून घ्या, ती परिस्थिती कशामुळे आली, का त्या परिस्थितीमध्ये काय झालं, सगळं समजून घ्या. नीट वाचा, ते अंतरात्म्यात घुसवा, जरा त्या गोष्टीचा अनुभव घ्या, मग कळेल तुम्हाला. फुसकी माहिती पसरवून जातीवाद फैलवू नका, कळालं? तेव्हा सरसकट शिक्षण नव्हतं ना अधिकार होते बाईला. आता सरसकट शिक्षण ही अधिकारी हक्क ये, तर कोणामुळे? बाबासाहेबांच्या कायद्यामुळे, त्यांनी संविधानात तरतूद केल्यामुळे आणि हिंदू कोड काढल्यामुळे. त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी हे सगळं संघर्ष केला होता की सगळ्यांना समान अधिकार भेटावे. पण आज काय आहे, यामध्ये कायदा आहे, त्या कायद्यानुसार स्त्री इथपर्यंत आहे, मनमोकळी फ्रीडमनी जगती. तेव्हा फ्रीडम नव्हतं, सरसकट नव्हतं. आज जी सरसकट आणि फ्रीडम आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. जे काय अधिकार लाभले ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे.
लक्षात घ्या. परिस्थिती, नॉलेज हे योग्य असणं गरजेचं आहे आणि ते अंतःकरणातून विचार करणं, डोक्यातून विचार करणं महत्त्वाचं आहे. हुसकी माहिती घेऊन समाजात जातीवाद पसरवायचा नसतो. आलं बसलं डोक्यात? जय हिंद, जय शिवराय.